Hello everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss about overview of transformation. आज आपण बघणार आहोत 2D ट्रान्सफॉर्मेशन. 2D ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय? टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन. तर टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आहे, त्याचे कोणते कोणते टाईप्स आहेत हे आपण बघणार आहोत आणि त्यातला एक टाईप आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? Transformation means changing some graphics into something else by applying rule. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय की काही पर्टिक्युलर रूल्स अप्लाय करून तुमच्या ऑब्जेक्टचं जे काही ग्राफिक्स आहे त्याच्यात चेंजेस करणं म्हणजेच काय? ट्रान्सफॉर्मेशन करणं. सपोज तुमच्याकडे एखादी इमेज आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर काही रूल्स अप्लाय करायचे आणि त्या ऑब्जेक्टमध्ये किंवा त्या इमेजमध्ये काय करायचे? चेंजेस करायचे. ह्यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. When a transformation takes place on a 2D plane, it is called 2D transformation. जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन हे 2D प्लेनवर परफॉर्म केलं जातं, 2D प्लेनवर अप्लाय केलं जातं, तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मेशनला काय म्हटलं जातं? तर 2D ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. 2D ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन. मग आता 2D प्लेन म्हणजे तुम्ही एक्स अँड वायचा जो प्लेन यूज करणार आहोत आपण 2D ट्रान्सफॉर्मेशनसाठी, एक्स अँड वायचा जो प्लेन आहे त्याला 2D प्लेन म्हटलं जातं. त्याच्यात किती डायमेन्शन असतात? 2 डायमेन्शन्स असतात. द प्रोसेस ऑफ चेंजिंग द स्केल, शेप और पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आपण काय म्हणू शकतो? ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टची साईज बदलली जाते, तिचा शेप बदलला जातो किंवा तिची पोझिशनही आपण काय करू शकतो? ऑब्जेक्टची चेंज करू शकतो. तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. सो देअर आर सेव्हरल टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. फर्स्ट इज ट्रान्सलेशन, सेकंड इज स्केलिंग, थर्ड वन इज रोटेशन, फोर्थ वन इज शेअरिंग अँड फिफ्थ वन इज रिफ्लेक्शन. तर सेव्हरल टाईप्स आहे ट्रान्सफॉर्मेशनचे. पहिला आहे ट्रान्सलेशन, त्यानंतर आहे स्केलिंग, रोटेशन, शेअरिंग अँड रिफ्लेक्शन. तर आज आपण डिस्कस करणार आहोत ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन हा एक टाईप आहे कशाचा? ट्रान्सफॉर्मेशनचा. तर ह्या ट्रान्सफॉर्मेशनच्या टाईपमध्ये नेमकी ऑब्जेक्टवर कोणती प्रोसेस किंवा कोणता रूल अप्लाय केला जातो आणि त्याच्यात काय चेंजेस केले जातात हे आता आपण बघूयात. ट्रान्सलेशन, ठीक आहे. ट्रान्सलेशन इज डिफाइंड ॲज अ शिफ्टिंग ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलोंग स्ट्रेट पाथ. ट्रान्सलेशन म्हणजे काय? ट्रान्सलेशन डिफाईन कशा पद्धतीने केलं जातं? शिफ्टिंग ऑफ ॲन ऑब्जेक्ट, शिफ्टिंग ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलोंग अ स्ट्रेट पाथ. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट तुम्ही घेतला आहे आणि त्याची पोझिशन जी आहे ते तुम्ही काय करणार आहात? चेंज करणार आहात. तो एका जागेवरून घेऊन दुसऱ्या जागेवर त्याला काय करणार आहात? प्लेस करणार आहात, ट्रान्सलेट करणार आहात अलॉंग स्ट्रेट पाथ. पण त्याची जी डायरेक्शन असेल ती कशी असणार आहे? स्ट्रेट असणार आहे. त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. ट्रान्सलेशन मूव्स द एंटायर ऑब्जेक्ट फ्रॉम वन लोकेशन टू अदर लोकेशन अलॉंग अ स्ट्रेट पाथ. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, ट्रान्सलेशनमध्ये काय होतं? तुमचं एंटायर ऑब्जेक्ट, तुमचं एक जे ऑब्जेक्ट आहे पूर्ण, ते काय केलं जातं? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकेट केलं जातं. त्याची पोझिशन काय केली जाते? चेंज केली जाते. पण ती पोझिशन चेंज करताना त्याचा जो काही पाथ असणार आहे तो कसा असतो? स्ट्रेट लाईन पाथ असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर दिस इज अचीव्ड बाय फर्स्ट शिफ्टिंग ऑब्जेक्ट इन द एक्स डिरेक्शन अँड देन इन द वाय डायरेक्शन बाय अमाऊंट Tx अँड Ty रिस्पेक्टिवली. आता हे काही ट्रान्सलेशनची जी प्रोसेस आहे, ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करण्याची जी काही प्रोसेस आहे, तर ती
कशी परफॉर्म केली जाते ती प्रोसेस, तर फर्स्ट काय केलं जातं, तुमचं एक्स डायरेक्शन आता हे कुठे प्लेस होणार आहे, आपण कोणतं ट्रान्सलेशन बघतोय, आपण 2D ट्रान्सफॉर्मेशन बघतोय, म्हणजे आपण ट्रान्सलेशन पण कोणतं करणार आहोत, 2D म्हणजे 2 डायमेन्शनल म्हणजे कोणतं प्लेन, एक्स अँड वायचं प्लेन. तर ह्या एक्स अँड वाय प्लेनला आपण आता काय करणार आहोत, लक्षात घेणार आहोत. मग आपण जेव्हा ट्रान्सलेशन परफॉर्म करतो आहोत, तर तेव्हा पहिले काय केलं जातं, ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर एक्स डायरेक्शनला, ठीक आहे, एक्स डायरेक्शनला एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर काय केला जातो, शिफ्ट केला जातो. पहिले ऑब्जेक्ट एक्स डायरेक्शनला एका पर्टिक्युलर डिरेक्शननी शिफ्ट केला जातो. त्याच्यानंतर तो वाय डायरेक्शनला एका पर्टिक्युलर डिरेक्शनला काय केला जातो, शिफ्ट केला जातो. तर ते काही डिस्टन्स असणार आहे, ती काही अमाऊंट असणार आहे. त्याला आपण इथे काय मेन्शन करतो, जेव्हा तो एक्स डायरेक्शननी मूव्ह होतो, जेव्हा तो एक्स डायरेक्शननी शिफ्ट केला जातो, तेव्हा ती काही डिस्टन्स असणार आहे, अमाऊंट असणार आहे, तिला आपण TX असं म्हणतो. आणि जेव्हा आपण वाय डायरेक्शननी ऑब्जेक्ट मूव्ह करणार आहोत, तेव्हा जितकं डिस्टन्स आपण मूव्ह करणार आहोत त्या अमाऊंटला काय म्हटलं जातं, इथे TY असं म्हटलं जातं. द वेक्टर, आता ती काय तिथे काय फॉर्म होणार आहे, मग वेक्टर. त्या वेक्टरला काय म्हटलं जातं, टी, कॅपिटल टी म्हणून मेन्शन केलं जातं. आणि त्याच्या व्हॅल्यू काय आहे कोऑर्डिनेट्सच्या, TX आणि TY. हे काय आहे, अमाऊंट ऑफ शिफ्टिंग, किती डिस्टन्सनी ऑब्जेक्ट मूव्ह केला गेला आहे त्याचं अमाऊंट आहे त्या दोन. TX एक्स डायरेक्शनसाठी आणि TY वाय डायरेक्शनसाठी. इज कॉल्ड TX TY इज कॉल्ड ट्रान्सलेशन वेक्टर और शिफ्ट वेक्टर. तर ही जी टी वेक्टर भेटली आहे आपल्याला, जिचे कोऑर्डिनेट्स TX आणि TY आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलेशन वेक्टर और शिफ्ट वेक्टर. त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलेशन वेक्टर और शिफ्ट वेक्टर. तर मग कसं परफॉर्म होतं ट्रान्सलेशन ऑपरेशन, ते कसं फॉर्म्युलेट केलं जातं बघा. x dash is equals to x plus TX and y dash is equals to y plus TY, where x and y is original point, TX and TY is translation vector and x dash and y dash is translated point. आता हा फॉर्म्युला कसा आला हे समजून घेऊयात आपण. ही फिगर बघू शकता आपण. हा काय आहे तुमचा x आणि वायचा प्लेन आहे, ठीक आहे. हा एक्स आणि वायचा प्लेन आहे. तर हा कोणता प्लेन झाला तुमचा, 2D प्लेन झाला, 2 डायमेन्शनल प्लेन झाला, ठीक आहे. हा आहे तुमचा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं नाव आहे P, ठीक आहे. ऑब्जेक्टचं नाव काय आहे, P आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे, ऑब्जेक्ट प्लेनवर नेमकी कुठे आहे त्याची पोझिशन कोण मेन्शन करणार आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स. एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स काय आहे मग त्याचे, एक्स आणि वाय. ऑब्जेक्ट P आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे एक्स अँड वाय. आपल्याला ह्याच्यावर कोणतं ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचं आहे, ट्रान्सलेशन. कोणता प्लेन आहे, 2D, म्हणून कोणतं ट्रान्सलेशन होणार आहे, 2 डायमेन्शनल ट्रान्सलेशन होणार आहे. तर मग आता हा ऑब्जेक्ट आपण पहिले काय करणार आहोत, TX आणि TY ह्या डायरेक्शननी मूव्ह करणार आहोत. आपल्याला TX आणि TYची अमाऊंट किंवा जी काही व्हॅल्यू आहे ती दिलेली असणार आहे. त्याच्यानुसार आपण ती ऑब्जेक्ट मूव्ह केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, दुसरा आपला हा जो ऑब्जेक्ट आहे तो कुठे जाणार आहे, इथे जाणार आहे. तर मग त्याला आपण काय नाव दिलं, नवीन जागेवर गेलेल्या ऑब्जेक्टला नाव दिलं P डॅश, ठीक आहे. आणि नवीन जागेवर गेल्यानंतर त्या जागेचे जे काही कोऑर्डिनेट्स असणार आहे, त्या पोझिशनचे जे काही कोऑर्डिनेट्स असणार आहे, त्यांना आपण काय नाव दिलं आहे, एक्स डॅश आणि वाय डॅश. मग आता हा जो ऑब्जेक्ट P आहे, तो ऑब्जेक्ट एवढा डिस्टन्सनी काय झाला, मूव्ह झाला ह्या पोझिशनपासून ह्या पोझिशनमध्ये. मग ह्यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ऑब्जेक्टला मूव्ह केलं, मूव्ह केलं. मग P, एक्स अँड वाय हे त्याचे ओरिजिनल कोऑर्डिनेट्स होते, ठीक आहे. जेव्हा तो शिफ्ट झाल्यानंतरचे त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे,
पी डॅश हे त्याचं नाव आहे आणि एक्स डॅश आणि वाय डॅश हे त्याचे नवीन कोऑर्डिनेट्स आहे. आणि टी एक्स आणि टी वाय काय आहे तर एवढ्या पर्टिक्युलर डिस्टन्स त्याला काय लागलं आहे, त्यांनी एवढ्या पर्टिक्युलर डिस्टन्सनी शिफ्ट केलं आहे. मग हे काय झाले तुमचे ट्रान्सलेशन वेक्टर. टी एक्स एक्स डायरेक्शनला एवढ्या डिस्टन्सनी त्यांनी मूव्ह केलं आहे आणि वाय डायरेक्शनला एवढ्या डिस्टन्सनी. मग अशा पद्धतीने तो काय ऑब्जेक्ट आहे तो कुठं आला आहे, ह्या प्लेसला आला आहे. मग हे टी एक्स आणि टी वाय काय झालं तुमचं ट्रान्सलेशन वेक्टर. अशा पद्धतीने काय केलं जातं ट्रान्सलेशन ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. मग आता आपण बघितलं होतं फॉर्म्युलेट केलं होतं आपण एक्स डॅश कधी येतो आपल्याकडे, जेव्हा आपण एक्समध्ये आपल्याकडं ओरिजिनल जी व्हॅल्यू आहे एक्सची, आपला जो काही ऑब्जेक्ट पी आहे त्याची ओरिजिनल व्हॅल्यू जी आहे, जी कोऑर्डिनेट्स आहे एक्स अँड वाय, तर एक्समध्ये आपण काय ॲड केलं टी एक्स, म्हणजे तो तेवढ्या डिस्टन्सनी मूव झाला एक्स डायरेक्शनला. काय आहे ती व्हॅल्यू टी एक्स आहे. आणि वाय डॅश फाइंड करण्यासाठी काय आहे वाय, म्हणजे ओरिजिनल कोऑर्डिनेट जे आहे वाय डायरेक्शनचं त्याच्यामध्ये आपण टी वाय ॲड केलं, म्हणजे वाय डायरेक्शनला टी वाय एवढ्या डिस्टन्सनी ऑब्जेक्ट काय झाला मूव झाला. हे झाले त्याचे दोन इक्वेशन. तर ह्या दोन इक्वेशनवरनं आपण एक सिंपल इक्वेशन लिहू शकतो. काय एक्स डॅश आणि वाय डॅश हे कोणाचे कोऑर्डिनेट आहे पी डॅशचे. पी काय आहे ओरिजिनल, जिथं ओरिजिनली ऑब्जेक्ट प्लेस होता ते त्याचं नाव आहे. आणि टी एक्स टी वाय हे काय आहे टी आहे, वेक्टर आहे तुमची ट्रान्सलेशन वेक्टर. मग आपण इथं असं लिहू शकतो काय पी डॅश इज इक्वल्स टू, पी डॅश म्हणजेच काय टी ट्रान्सलेशन वेक्टर प्लस पी. जेव्हा तुम्ही ह्या पीमध्ये हे ट्रान्सलेशन वेक्टरची कोऑर्डिनेट्स ॲड करता तेव्हाच तुम्ही काय होता इथे ट्रान्सलेट होता आणि तुम्हाला काय भेटतं आहे पी डॅश आणि एक्स डॅश वाय डॅश हे तुम्हाला भेटतं आहे की नाही. मग तुम्ही इथे लिहू शकता, काय लिहू शकता तुम्ही पी डॅश इज इक्वल्स टू पी प्लस टी. टी एक्स आणि टी वाय कशाने मेन्शन होतं ट्रान्सलेशन वेक्टर दॅट इज टी. टी प्लस पी इज इक्वल्स टू पी डॅश. पी डॅश जर तुम्ही मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं तर काय येईल एक्स डॅश आणि वाय डॅश इज इक्वल्स टू टी. जर तुम्ही मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं तर काय येईल टी एक्स आणि टी वाय प्लस पी. पीचे कोऑर्डिनेट्स काय आहे एक्स आणि वाय. हे त्याचं काय झालं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. ही झाली तुमची ट्रान्सलेशन ऑपरेशनची प्रोसेस, म्हणजे कसं एक्झॅक्टली ट्रान्सलेशन होतं 2D प्लेनमध्ये हे आपण इथे बघितलं आहोत. आता हे अजून सोप्या पद्धतीने बघण्यासाठी आपण इथे एक एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल आहे ट्रान्सलेट अ ट्रायंगल विथ कोऑर्डिनेट्स एचे कोऑर्डिनेट्स आहे 2,2, बी 6,2 अँड सी 4,4 विथ ट्रान्सलेशन वेक्टर 4, 7. आपल्याला काय दिले आहे 3 कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. तर आपण काय करणार आहोत ट्रान्सलेट करणार आहोत. काय ट्रान्सलेट करणार आहोत एक ट्रायंगल आहे आपल्याला दिलेला. ट्रायंगलला किती व्हर्टायसेस असतात 3 व्हर्टायसेस असतात. तर इथे आपल्याकडे ट्रायंगल आहे त्याला 3 व्हर्टायसेस आहे. व्हर्टायसेसचे नावं आहे ए बी आणि सी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स जे आहे ते सुद्धा आपल्याला काय गिव्हन आहे. आणि आपल्याला अजून काय दिलेलं आहे त्यांनी ट्रान्सलेशन वेक्टर दिलेली आहे. ट्रान्सलेशन वेक्टर दिलेली आहे म्हणजे आपल्याकडं काय आहे टी एक्स आणि टी वाय, म्हणजे किती पोझिशननी जो काही तुमचा ऑब्जेक्ट आहे तो शिफ्ट होणार आहे त्याच्या व्हॅल्यू पण आपल्याकडे आहेत. मग आता आपण त्याचं आन्सर कसं लिहिणार. हिअर ट्रान्सलेशन वेक्टर टी इज इक्वल्स टू 4, 7. टी काय आहे टीची व्हॅल्यू 4 आणि 7. हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन ऑपरेशन काय होतं आपल्याकडे काय कसं डिफाईन केलं होतं आपण पी डॅश इज इक्वल्स टू टी प्लस पी. पी डॅश म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट काय करायचा आहे तो शिफ्ट करायचा आहे. तर तो ऑब्जेक्ट शिफ्ट करताना तुम्ही काय करणार आहात तुमच्याकडे तुमचे जो काही
ऑब्जेक्ट आहे त्याचे जे ओरिजिनल पॉईंट्स आहे, ओरिजिनल कोऑर्डिनेट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲड करणार आहात? ट्रान्सलेशन वेक्टर. म्हणजे तुमच्याकडं ओरिजिनल एक्स वाय कोऑर्डिनेट्स आहेत, तर त्या एक्स वाय कोऑर्डिनेटमध्ये तुम्ही टी एक्स टी वाय हे काय करणार आहात? ॲड करणार आहात. त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे? शिफ्ट झाल्यानंतरची व्हॅल्यू भेटणार आहे ऑब्जेक्टची, म्हणजेच एक्स डॅश आणि वाय डॅश भेटणार आहे तुम्हाला. तर मग आता कसं करायचं ते? काय आहे पहिला पॉईंट? ए बी सी. इकडे लक्ष द्या. हा आहे तुमचा 2D प्लेन एक्स आणि वाय डायरेक्शन. ठीक आहे, हा झाला तुमचा ए बी आणि सी. ए बी सी आणि त्याचे हे काय आहेत? कोऑर्डिनेट्स आहेत. तर आता आपल्याला हे तिन्ही पॉईंट काय करावे लागणार आहे? शिफ्ट करावे लागणार आहे. तेव्हाच तुमचं पूर्ण ऑब्जेक्ट काय होणार आहे? शिफ्ट होणार आहे. मग आता पहिले आपण पहिला पॉईंट शिफ्ट करणार आहोत. पहिला पॉईंट आहे ए. एची व्हॅल्यू काय आहे? 2 2 2 2 व्हॅल्यू आहे याची. मग ए ची व्हॅल्यू इथं मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण लिहिली 2 2. आपलं ट्रान्सलेशन वेक्टर काय आहे? 4 7. मग टी प्लस ए, 4 प्लस 2 आणि 7 प्लस 2. ॲडिशन केल्यानंतर काय आलं? 6 प्लस 2 सॉरी 6 आणि 9. म्हणजे आपल्याला ए डॅश आला. म्हणजे आता आपल्याला ए डॅश आला म्हणजे ही व्हॅल्यू भेटली का नाही? 6 आणि 9. सेकंड कोऑर्डिनेट आहे आपला बी. तर आपला बीची व्हॅल्यू काय आहे? 6,2. 6,2 म्हणजे तुमचा कोणता पॉईंट आहे? हा पॉईंट आहे 6 आणि 2. मग आता हा पण पॉईंट तुम्हाला काय करावं लागणार आहे? शिफ्ट करावा लागणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲड करणार आहात? ट्रान्सलेशन वेक्टर. ट्रान्सलेशन वेक्टर ॲड केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे? आन्सर भेटणार आहे. त्याचं काय आहे आन्सर? 10 9. ट्रान्सलेशन वेक्टर 4 7. बीचे कोऑर्डिनेट 6 2. दोघांची ॲडिशन केली 6 4 10, 7 2 9. बी डॅश काय आला तुमचा? 10 आणि 9. सेम प्रोसेस अप्लाय केली सी डॅश फाइंड करण्यासाठी. सीची व्हॅल्यू काय आहे? 4,4. ट्रान्सलेशन वेक्टर काय आहे? 4 7. मग 4 + 4 = 8. 7 + 4 = 11. तर तुमचा सी डॅश काय आला? 8 आणि 11. आणि त्या पद्धतीने तुमचे आफ्टर ट्रान्सलेशन ट्रायंगलचे कोऑर्डिनेट काय आहे? पहिले काय होते? ए 2 2, बी 6 2, सी 4 4. विल मूव टू, हे कुठे मूव झाले? ए डॅश 6 9, बी डॅश 10 9 आणि सी डॅश 8 11. ह्या पोझिशनला ते काय झालं आहे? तुमचा जो ट्रायंगल आहे तो शिफ्ट झाला आहे, ट्रान्सलेट झाला आहे किंवा मूव झाला आहे. आपला ओरिजिनल कुठे होता? इथे होता आणि तो कुठे मूव झाला आहे? ह्या ठिकाणी मूव झाला आहे. म्हणजेच तो काय झाला आहे? ट्रान्सलेट झाला आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला यूज करून, दॅट इज पी डॅश = टी प्लस पी, हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो? ट्रान्सलेशनचं जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करू शकतो. हे झालं तुमचं फर्स्ट टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, दॅट इज ट्रान्सलेशन. थँक यू.